ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या 5 विमानांना दाखवली जमीन. 2 JF-17, 2 मिराज आणि एक अवॅक्स विमान केलं नष्ट. 9 मेच्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती. डमी विमानं पाठवून जाणून घेतलं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन. भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडनं भुजमध्ये गौरवोद्गार. शांततेच्या चर्चेचं निमित्त करून पुन्हा एकदा पाकिस्तानने अडवला काश्मीरचा राग. तर चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच. भारत भूमिकेवर ठाम. पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानची भारताकडून कोंडी सुरू. तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडण्याबाबत हालचाली. भारत सरकार जगाला सांगणार ऑपरेशन सिंदूरचं सत्य. केंद्राकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह खासदार देणार विविध देशांना भेट. सिंधू जलकरार स्थगित केला हे दुर्दैवी. केंद्र सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा. महबूबा मुफ्तींनी तोडले अकलेचे तारे. तर पाकिस्तानने शिमला करार स्थगितीबाबत विचार करण्याची गरज. मुफ्तींचं वक्तव्य. बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शहा संकटातनं बचावले तर शरद पवारांच्या भूमिकेमुळे मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचलं होतं. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकातला खळबळजनक दाखला. क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव. शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँडचं नामकरण. तर MCAचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने ऑफिस लाउंज. राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रात बरसल्या सरी. भुईमुग, कांद्यासह फळबागांनाही फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा पाण्यासाठी महामोर्चा. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेमुळेच पाणी प्रश्न न सुटल्याचा संदीपान भुमरे यांचा आरोप. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.